मी अजित म्हात्रे आमच्या शहराच्या एका मोठ्या वाचनालयात नोकरीला आहे. मला इकडे नोकरीला 8 वर्ष झाली होती. माझ्या वाचनालयात काही महाविद्यालयांमधील मुले आहेत आणि काही रात्रीपर्यंत अभ्यास करत. माझी ड्युटी दुपारी 3 ते रात्री 9 पर्यंत असायची. मी माझ्या आयुष्यातील एक असा अनुभव सांगणार आहे, जो आठवून अजूनही माझ्या अंगावर शहारा येतो. मी ज्या जागेवर कामाला होतो ते म्हणजे वाचक यांचे जुने पुस्तक देत आणि नवीन पुस्तक घेऊन जात, अशा जागेवर माझी नेमणूक असायची. काही काही वाचक अशा पुस्तकांची मागणी करत, ती शोधायला नाकीदम येत असे. पण आमच्यासोबत असे काही माणसे होती ज्यांना आम्ही मदत मागितली की मला ते सहजच पुस्तके मिळवून देत. आणि एक मधुकर पाटोळे म्हणून होते. ते काही दिवसांनी सेवानिवृत्त होणार होते. मी एकदा माझ्या नेहमीच्या जागेवर माझे काम करत होतो, तेव्हा मला आमच्या वरिष्ठ साहेबांनी बोलावले. त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो. "हे अजित, बस समोर." मी त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसलो आणि ते सांगू लागले, "काही दिवसात मधुकर सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागेवर तुमची नेमणूक करण्याचा विचार केला गेला आहे, म्हणून तुम्हाला बोलावणे पाठवले. परवा ते सेवानिवृत्त झाले की दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांच्या जागेवर काम करावे." सर्व हसून ते मला म्हणाले, "धन्यवाद साहेब, मी मला या योग्यतेचे समजलात. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही." त्यांच्या पाया पडून मी माझ्या जागेवर आलो आणि समोर पाहतो तर बरेच वाचक आले होते. माझ्या मागे मधुकर उभे होते. मला लक्षात आले, त्यांच्या येण्याची वेळ माझ्या वेळेपेक्षा नंतर होती. काही वाचकांच्या पुस्तकांची मागणी त्यांना दाखवली, तर काही वेळातच ते घेऊन आले. 2 दिवसांनी ते सेवानिवृत्त झाले आणि मी त्यांच्या जागेवर आलो आणि माझ्या जागेवर एक नवीन एम्प्लॉय आला. आता माझी वाचनालयात यायची वेळ बदलली होती. संध्याकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत झाली होती, कारण महाविद्यालयातील विद्यार्थी वाचनालयात येत आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यासिकेत येत. एकदा रात्रीचे 10 वाजत आले होते आणि एक तरुण मुलगी माझ्यासमोर आली आणि तिने काही पुस्तकांची नावे मला सांगितली. मी ते घेण्यासाठी ज्या ठिकाणी ती होती ती कपाटे शोधू लागलो, पण मला ती पुस्तके सापडली नाहीत. बराच वेळ झाला. मी निराश होऊन माझ्या टेबलाजवळ आलो, तर ती मुलगी तिच्या आधीच्या जागेवर जाऊन बसली होती. पण माझ्या आवाजाने सगळी शांतता भंग पावेल म्हणून मी तिला आवाज दिला नाही. माझे काम करू लागलो. मी वाचण्यात गुंग होतो. काही वेळ गेला असेल तर मी समोर त्या मुलीकडे पाहिले, तर ती तिच्या जागेवर नव्हती. बहुधा ती घरी गेली असेल. मी घड्याळात पाहिले तर रात्रीचे 11 वाजत आले होते. आता काही विद्यार्थी वाचत बसले होते. 11 वाजत आले होते. मी दाराकडे पाहिले तर मला कोणीतरी ओळखीची व्यक्ती बाहेर जाताना दिसली. मी त्याकडे इतके काही लक्ष दिले नाही, पण सतत वाटत होते की ती व्यक्ती कोणीतरी ओळखीची असावे. आता या गोष्टीला बरेच दिवस झाले होते. एकदा माझ्याकडे एक मुलगा असंच एक जुने पुस्तक घेऊन आला होता आणि मला म्हणाला, "सर, या पुस्तकाचा दुसरा भाग हवा आहे मला, जो मी बऱ्याच ठिकाणी पाहून आलो, पण दुसरा भाग मिळत नाही आहे." मी त्या पुस्तकाचे नाव पाहिले तर ते मला समजले. याचा पुढचा भाग कालच आपण एका व्यक्तीला दिला आणि तो सगळ्या सर्कलमध्ये एकच आहे. कोणाला दिला मला आठवत नव्हते. त्यातच मी त्या पुस्तकाचे नाव पाहिले. मला समजले की ह्याचा पुढचा भाग कालच आपण एका व्यक्तीला दिला आणि तो सगळ्या सर्कलमध्ये एकच आहे. मी कोणाला दिला हे मला आठवत नव्हते, पण हे भाग 2 एकच पुस्तक आहे आणि ते मी एका व्यक्तीला कालच दिले. बहुधा तो थोडा निराश झालेला दिसला. तसा तो जायला निघाला तेव्हा आत वाचनालयात मला मधुकर येताना दिसले. ते घाईत आलेत. त्यांनी मला मुलाला जवळ येण्याची खूण केली आणि मला म्हणाले, "अहो अजित, हे एक कॉपी माझ्याकडे आहे. मी जमा करायला आलो होतो आणि तुम्ही जी काल कॉपी दिली तो भाग पहिला दिला, जो ह्या व्यक्तीकडे आहे. मी त्यांच्याकडून घेऊन ह्याला दिलं." मी त्यांना बसायला सांगितले आणि ते मला म्हणाले, "काय, कसे काय चालू आहे सगळे?" "हो सर, सगळे व्यवस्थित चालू आहे, पण काही वेळ गडबड होऊन जाते. समोरील व्यक्ती जे पुस्तक सांगतात ते शोधायला थोडा अवघड जाते." मी त्यांना सांगू लागलो, "अरे हो हो, हे वही घे. यात मी सगळे लिहून ठेवले आहे, जेणेकरून तुला काहीच अडचण होणार नाही पुस्तके शोधायला." माझ्या हातात ते एक छोटी वही देत म्हणाले. मी ती वही घेतली आणि पाहू लागलो. ती वही संपूर्ण लिहून ठेवलेली होती. बऱ्याच जुन्या पुस्तकांची नावे होती आणि कोणत्या कपाटात आहेत हेही लिहिलेलं होतं. काही वेळ माझ्याशी बोलत बसले आणि निघून गेले.
एकदा आमच्या साहेबांनी मला बोलवले. मी नुकताच वाचनालयात आलो होतो. तर मला बोलवले आणि सांगितले की आमच्या एका नातेवाईकाकडे एक दुर्मिळ पुस्तकाचे नाव आहे. ते आपल्या वाचनालयात आहे. त्यांना माहिती पडले. त्यांचे नाव आहे, इंग्रजीत आहे. नीट वाचून मला घरी जायच्या आत घेऊन ये असे म्हणून त्यांनी मला जायला सांगितले. मला आठवले की मधुकररावांनी मला एक वही दिली होती. त्यात त्याचा उल्लेख असावा. मी माझ्या जागेवर जाऊन ती वही उघडून त्यात ह्या नावांची पुस्तके शोधू लागलो. पण यात त्याचा काहीच उल्लेख नव्हता. मी पुन्हा पुन्हा शोधू लागलो. बराच वेळ झाला. जवळजवळ 15 मिनिटे तरी झाली असतील. इतक्यात मला समोर मधुकरराव उभे दिसले. मी त्यांच्याकडे पाहिले तर ते थोडे हसत मला म्हणाले, "काय रे अजित, इतका का घाबरला? काय झाले?" सरांनी मला या पुस्तकाचे नाव दिले आहे. त्यांनाही पाहिजे आहेत. त्यात कुठंच नाही आहे सापडत. त्यातच मी त्यांच्या हातात त्या पुस्तकाचे नाव असलेला कागद दिला. "अरे, त्याच्यात काय इतकं घाबरण्यासारखं? काय तू?" असे म्हणून ते आत गेले आणि तोच बाजूच्या दरवाजातून वाचनालयातील शिपाई आला. मला म्हणाला, "साहेबांनी तुम्हाला बोलवलंय. या लवकर, घरी जात आहे." "जा तू, आलोच मी," असे सांगून मी त्याला रवाना केले. तो जातच आतून लगेच मधुकरराव बाहेर आलेत आणि त्यांनी मला ते पुस्तक दिलं. हे घडायला फक्त 2 मिनिटे झाली. मी ते पुस्तक घेऊन लगेच साहेबांकडे जाऊ लागलो आणि जात असताना मधुकररावांना बसण्याची खूण केली आणि मी आलोच अशी इशाऱ्याने सांगितले. मी काही वेळाने आलो तर मधुकरराव तिकडे नव्हते. मी विचार करू लागलो की मी आता खूप मोठ्या अडचणीत सापडलो होतो. पण मधुकररावांनी अगदी सहजतेने यातून मला बाहेर काढले. काही वेळाने ती मुलगी माझ्याकडे आली जी मागे एकदा मला एक पुस्तक मागायला आली होती. मी तिला मागच्याबद्दल विचारू म्हटले तर आधी तिने मला एक पुस्तकाचं नाव दिले आणि मी ते घेण्यासाठी आत गेलो. आधीसारखा मला बराच वेळ लागला. मी सगळीकडे शोधू लागलो आणि माझ्या लक्षात आले की मी आधी वही पाहून घेतो. मी माझ्या टेबलाकडे आलो. मला वाटत होते की ती मुलगी माझी वाट पाहत माझ्या जागेवर उभी असेल. बराच वेळ झाल्याने ती समोरच्या टेबलाच्या रांगेत जाऊन काहीतरी वाचताना दिसली. ती आता मला विचारते की काय. त्यातच मी जाण्याची वाट पाहू लागलो. एका तासाने ती जायला निघालीसुद्धा. तिचे लक्ष माझ्याकडे येताच मी तिला जवळ बोलवले आणि विचारले, "हो, मागे एकदा तुम्ही माझ्याकडे पुस्तक मागितले होते आणि नंतर विचारायला आलेच नाहीत." तर मला तर आधीच्या सरांनी लगेच ते पुस्तक आणून दिले होते. त्यातच मी त्या मुलीला जायला सांगितले. मग मी विचार करू लागलो की जी पुस्तके अगदी सहज मला सापडत होते तेव्हा मला अडचण येत नव्हत्या. जेव्हा काही पुस्तके मला सापडत नव्हते तेव्हा मधुकर सर मदत करत असे. मी आमच्या सरांकडे गेलो आणि त्यांना म्हणालो, "सर, त्या आधीच्या मधुकर पाटोळ्यांबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला?" मला बसवत सर मला विचारू लागले, "काय झाले एकदम असे विचारायला?" मी त्यांना माझ्या बाबतीत घडलेला सगळा प्रकार सांगितला. तर त्यांचे खूपच डोळे मोठे झाले. मोठ्याने बोलू लागले, "हे कसे शक्य आहे? सेवानिवृत्त झाल्यावर त्यांचा 8 दिवसांनी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हे मला 10 दिवसापूर्वी माहिती पडले. आता या गोष्टीला 1 वर्ष होईल आणि तू असे म्हणतो?" माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. मी बसल्या जागी बेशुद्ध झालो आणि जेव्हा जाग आली तेव्हा मी दवाखान्यात होतो. पण त्या दिवसानंतर मला कधीच मधुकर पाटोळे भेटले नाहीत. मित्रांनो, या अनुभवाबद्दल तुम्हाला काय वाटते? आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि तुमच्याकडे अशा काही कथा असतील, अनुभव असतील तर तुम्ही तुमचे अनुभव आणि कथा आम्हाला आमच्या इंस्टाग्राम आयडीला पाठवू शकता किंवा तुम्ही आम्हाला मेलही करू शकता. मित्रांनो, माझे नाव रुपेश आहे आणि घडलेला अनुभव मला काही वर्षापूर्वी आला आहे. मी साधारण तेव्हा 20 ते 22 वर्षाचा तरी असेल. मी तेव्हा अनेक भरत्यांची तयारी करत होतो. माझ्यासोबत नेहमी एक माझा मित्र असायचा. त्याचे नाव विशाल होते. तसे गावातील बरेच जण भरतीच्या तयारीला येत असायचे, पण ते कधी यायचे तर कधी येत नसायचे. पण विशाल आणि मी नेहमी तयारीला जात असायचो. आमच्या गावाच्याच बाहेर प्राथमिक शाळा होती. आम्ही लहानपणापासून तिथे खेळून बागडून होतो, त्यामुळे आम्हाला तिकडे वेळ घालवायची सवय झाली होती. बघता बघता आम्ही लहानचे मोठे झालो. तेव्हा आम्हाला काही लहान मोठ्यांकडून त्या शाळेबद्दल काही अफवा माहिती झाल्या. पण आमच्या त्या कानावर आलेल्या अफवा खऱ्या की खोट्या याची आम्हाला अजून प्रचिती आली नव्हती. म्हणून या सर्व गोष्टी फक्त एक अफवा आहे असे मला आणि विशाललाही वाटायचे. आमच्यासोबत भरतीची तयारी करत असणाऱ्या काही मुलांनाही त्या गोष्टीवर विश्वास होता, पण ते आम्हाला तसे बोलून दाखवत नव्हते. म्हणून ते नेहमी एकटे दुकटे रात्री कधीच ते शाळेवर यायचे नाही. येताना ते सोबत कोणातरी मित्राला आणायचेच. पण एका दिवशी मलासुद्धा त्या भयानक प्रकाराची प्रचिती होणार होती याची मला कल्पनाच नव्हती. आमच्या गावातून त्या शाळेवर जायला साधारण 15 ते 20 मिनिटे लागायचे. मी आणि विशाल दररोज 6 वाजता त्या शाळेवर असायचो. आमची रनिंग वगैरे आणि काही भरतीविषयी गप्पा गोष्टी चालायच्या.
त्या दिवशी विशालला मी दररोजप्रमाणे घरून निघायच्या अगोदर फोन केला आणि म्हणालो, अरे विशाल, मी घरून निघालो, तू पण निघ. विशाल मला जरा नाराजच वाटत होता. त्यावर तो मला म्हणाला, तू जा शाळेवर समोर, मी येतोच तिथे. तसा मी त्याला हो म्हणालो. कधीकधी तो माझ्याच मागे पळत शाळेवर यायचा, म्हणून मी त्या दिवशी एकटाच शाळेवर निघालो. काही वेळ चालत गेल्यावर मी शाळेवर जाऊन पोहोचलो. आता संध्याकाळ झाली, 6 वाजून गेले होते. मी विशालची वाट बघत होतो, तरी आज विशाल मला कुठंच दिसत नव्हता. कदाचित आज त्याला उशीर होणार होता. मी आता माझ्या तयारीला लागलो आणि काही रनिंग चालू केली. आता अंधार पसरत चालला होता. शाळेचे भले मोठे ग्राउंड होते. मी त्याला गोल फिरत पळत होतो. हाती असलेल्या मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात मी काही वेगात तर काही हळू वेगात पळत होतो. त्यातच मी इकडे तिकडे नजर फिरवत होतो, तरी मला विशाल कुठंच दिसत नव्हता. आणि त्यातच आज गावातील मुलंसुद्धा आले नव्हते. त्यामुळे आज मला एकटे एकटे वाटत होते. माझे धावणे झाल्यावर मी व्यायाम करायला आमच्या सततच्या जागेवर गेलो. पण आता मला काहीतरी चाहूल जाणवली आणि असे वाटत होते कोणीतरी माझा पाठलाग करत असावे. आता मिट्ट काळोख पसरला होता. फक्त माझ्या मोबाईलच्या बॅटरीचा तेवढा त्या परिसरात प्रकाश चमकत होता. आता मला काहीतरी विचित्रच भासू लागले. त्यातच दुरूनच काहीसा मला कोणाचा तरी हसण्याचा आवाज येऊ लागला. मी बॅटरी चमकवत इकडे तिकडे बघू लागलो, पण कोणीही दिसत नव्हते. कदाचित रस्त्याने कोणीतरी चालत गेले असतील, म्हणून त्याचा तो आवाज आपल्या कानी आला असेल असे मला वाटले आणि मी नजरअंदाज केले आणि मी परत माझ्या कामाला लागलो. त्यातच आता मला दिसले माझ्याच काही अंतरावर कोणीतरी उभे आहे. मला पूर्ण खात्री होती की तो माझाच मित्र विशाल आहे आणि तोच माझी केव्हापासून चेष्टा करत आहे. म्हणून मी आता त्याला आवाज दिला, ए विश्ल्या, केव्हा आला रे? मला तर तू आवाजही दिला नाही आणि तूच माझी चेष्टा करतोय, वय रे? त्यावर त्याचे मला काहीच प्रत्युत्तर आले नाही. पण मी आता निश्चित होतो, कारण रात्र झाली होती. सोबत कोणीतरी मला हवे होते आणि आता विशाल आला होता. पण मी त्याला एवढा आवाज देऊनही तो त्याच्या जागेवरून हल्लाही नव्हता. म्हणून मी त्याला परत एकदा आवाज देत म्हणालो, ए विश्ल्या, अरे वेडा झाला का? काय करतोय त्या अंधारात? तो आता जागेवरून काहीसा हल्ला आणि चालतच माझ्याकडे आला. चांगलाच अंधार पसरलेला होता, त्यामुळे तो मला स्पष्ट दिसत नव्हता. मी आता त्याला प्रश्न केला, काय रे, बराच उशीर केला? त्यावर तो मला म्हणाला, हो ना यार, खूपच कंटाळा आला होता. मी फक्त तुझ्यासाठी इकडे आलो रे, नाहीतर मी येतच नव्हतो. त्याच्या बोलण्यात मला काही वेदना वाटत होत्या. तो माझ्यासमोरच त्या ओट्यावर त्या अंधारात बसला. आज बहुधा त्याला व्यायाम करायचा नव्हता, त्यामुळे तो आज माझ्यासोबत फक्त गप्पा करत होता. त्याच्या बोलण्यावरून तो आज काहीतरी विचारात वाटत होता. म्हणून मी त्याला सहजच विचारले, काय रे, काय झाले विशाल? खूपच टेन्शनमध्ये दिसतोय. तो मला उत्तर देत म्हणाला, काही नाही रे, असेच, चल घरला, बस झाले आता. म्हणून मीही माझे आवरले आणि त्याच्यासोबत घरी जायला निघालो. पण आज मला विशालच्या चालण्याच्या वेगातही फरक जाणवत होता. तो वेगळ्याच प्रकारे चालत होता. बघता बघता आम्ही गावात येऊन पोहोचलो. आता विशाल त्याच्या घराच्या रस्त्याने गेला आणि मी माझ्या घराच्या रस्त्याने आलो. गावातून घरी जात असताना गावातील बरेच लोक मला रस्त्याने उभे दिसत होते आणि आज जास्तच लोक रस्त्यात गर्दी करून उभे दिसत होते. आणि एक गोष्ट आज मला विचित्र वाटत होती, सर्वच मला बघून काहीतरी गप्पा गोष्टी करत होते आणि विचित्र प्रकारे माझ्याकडे बघत होते. हा आज काय प्रकार घडत होता मला काहीच कळत नव्हते. मी मात्र काही क्षण त्यांच्याकडे बघायचो आणि पुढे चालायचो. मला आता दिसले गावाच्या मंदिराच्या पुढेही खूप लोकांची गर्दी जमली होती. काहीतरी गावात झाले होते, पण सर्व लोक माझ्याकडे का बघत होते मला काही समजत नव्हते. पण गावात एका वेगळ्याच प्रकाराची शांतता होती. ते शांतता मला खूपच भयानक वाटत होती. मी आता पाय उचलतच घरी पोहोचलो. एव्हा आता रात्रीचे 10 वाजले होते. मी घरी आलो तेव्हा माझ्या घराचाही दरवाजा ओढलेला होता आणि माझ्या घरचे घरी नव्हते. आता एवढ्या रात्री हे कुठं गेले असावे मला विचार आला. मला चांगलीच भूक लागली होती, म्हणून थोडा रागही आला. मी आता थोडा रागातच घराच्या बाहेर आलो. आता मी जेव्हा बाहेर आलो तर मला दिसले बरेच गावातील लोक माझ्या कॉलनीत उभे होते आणि माझ्याकडेच बघत होते आणि काहीतरी बडबडत होते. त्यातच त्यांच्यापैकी काही आवाज माझ्या कानी आला, जिवलग मित्र याला सोडून गेला आणि हा कुठं फिरतोय बघा. त्याचे बोलणे मला काही कळाले नव्हते, पण माझ्या एक लक्षात आले, जिवलग मित्र तर आपला विशाल आहे. कदाचित
त्याच्याच घरी काहीतरी झाले असेल. मी आता त्याच्या घराकडे लगबगीने जाऊ लागलो. मी त्याच्या घराच्या काही जवळ गेलो असेल तर मला दिसले त्याच्या घराच्या आजूबाजूला खूप गर्दी जमली होती आणि काही रडायचा आवाजही जोरजोरात कानी येत होता. मी आता घाबरताच आणखी काही त्याच्या घराच्या जवळ येऊन बघितले तर माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले. माझा मित्र विशाल पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला होता. मी तो सर्व प्रकार बघून जोरजोरात हुंबरडा फोडायला लागलो. पण हा आता तर माझ्यासोबत होता. मग आता अचानक हे काय झाले? हे सर्व माझ्या विचारापलीकडचे होते. माझी आई आणि वडील सर्व इथेच त्याला बघायला आले होते. माझा रडायचा आवाज ऐकून मला शांत करायला माझे वडील माझ्याजवळ आले. काही वेळात म्हणजे रात्री 11 वाजता विशालचा अंतिम संस्कार पूर्ण झाला. तो 7 वाजता रात्री माझ्यासोबत होता. मी सर्वांना सांगू लागलो. सर्व लोक माझी समजूत काढत मला म्हणत होते, अरे तू वेडा झाला का? विशाल तर संध्याकाळी 7 वाजताच गळफास लावून सर्वांना सोडून गेला होता आणि तुझ्यासोबत तो कसा असणार? मला तर काहीच कळत नव्हते. मग तो माझ्यासोबत रात्री 7 वाजता शाळेत कोण होता? मला तर आश्चर्यच वाटत होते. बहुधा त्याची शेवटची भेट देण्यासाठी तो विशालच आला होता. या विचारातच मी परत ढसाढसा रडू लागलो. पण विशाल का सोडून गेला त्याचे कारण अजूनसुद्धा कळाले नाही. पण तो अजूनही माझ्या स्मरणात आहे. मित्रांनो, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि तुम्ही आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आज नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.